सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा नगरपालिका प्रशासक डॉक्टर विक्रम बांदल व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी आरोग्य विभाग व अतिक्रमण विभागाची बैठक घेऊन विटा शहरातील गटारी संदर्भात माहिती व विटा शहरातील सर्व मार्गावरील ओढे नाले यांची माहिती सविस्तर घेत आरोग्य विभागाचे अधिकारी नारायण शितोळेसह कर्मचारी यांची बैठक घेऊन प्रशासनाने सूचना आदेश जारी केले की पुढील महिन्यात मान्सूनला सुरुवात होईल। पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे पाणी विटा शहरात तुंबलं नाही पाहिजे। त्याचबरोबर ओढे नाले हे तुंबलेले आहेत, झाडं झुडपं ओढ्या पात्रात आहेत, गाळ साचलेला आहे। तो विटा शहरातील सर्व ओढ्यातील गाळ व तुंबलेले ओढे नाले यांची सर्व सफाई करत संपूर्ण ओढ्यातील गाळ काढून पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही या अनुषंगाने त्या पाण्याचा मार्ग मोकळा करा असा सल्ला प्रशासक विक्रम बांदल व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी तातडीने दिल्यानंतर विटा नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी नारायण शितोळे सह सुपरवायझर राजेंद्र कांबळे सह टीमने विटा शहरातील मायनी रोड येथील चिरवळ ओढा पात्र संपूर्ण स्वच्छ सुंदर करत पाण्याचा मार्ग मोकळा केला। विटा शहरातील सर्व ओढे नाले सफाई काम जोमाने सुरू केल्याने विटेकर नागरिकांनी प्रशासकांचे व मुख्याधिकारी साहेब यांचे अभिनंदन व कौतुक केले। एक चांगले काम या अधिकाऱ्यांनी हाती घेतलं म्हणजे कायमस्वरूपी अशा पद्धतीने ओढे नाले साफ करून पाणी साठणार नाही व रोगराई पसरणार नाही अशी खबरदारी प्रशासकांनी घ्यावी अशीही विनंती विटेकर नागरिकांनी केली। विटा नगरपालिका स्वच्छताबाबत खबरदारी प्रशासकांनी घेतल्याने स्वच्छ विटा सुंदर विटा पुन्हा एकदा जोमाने कामाला लागते। विटा नगरपालिका मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी स्वतः या कामात लक्ष घातल्याने संपूर्ण विटा शहरातील ओढे नाले याची पाहणी करून तातडीने कामाला लागा असा सल्ला संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिला। त्यामुळे आता कितीही मुसळधार पाऊस आला तरीही कोणत्याच ओढ्या नाल्याला पाणी साचणार नाही व कोणताही त्रास त्या परिसरात होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतल्याने विटा नगरपालिकेच्या या दमदार कामगिरीबद्दल प्रशासक व मुख्याधिकारी व आरोग्य विभाग अधिकारी कर्मचारी तसेच सुपरवायझर व अतिक्रमण विभाग यांचे मनापासून विटेकर नागरिकांनी अभिनंदन व आभार मानले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।